श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. मागील काही दिवसांपासून नाशिकच्या गोदा घाटावर बांधकाम सुरू आहे. याच परिसरात रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने दररोज शासकीय गोदा आरती केली जाते. सध्या या ठिकाणी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर देखील बांधकाम करण्याचा निर्णय घेतल्याने आज दुपारच्या सुमारास गोदावरीच्या रामकुंड परिसरात पुरोहित संघाने बांधकाम विरोधात आक्रमक होत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि पुरोहित संघात शाब्दिक बाचाबाचीही झाली. बांधकाम विभागाच्या या निर्णयाला आमचा विरोध असल्याचे पुरोहित संघाच्या वतीने सांगण्यात आले. धार्मिक कार्यक्रमासाठी हा सर्वात महत्त्वाचा घाट आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचं स्नान इथे होतं. पुरोहित संघ सिंहस्थाच्या तारखा काढण्यात सर्व मग्न आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज शेकडो वर्षापासून पुरोहित संघ त्या ठिकाणी आरती करत आहे आणि आम्ही आरती करत असताना सुद्धा लोखंडी बेंच वापरतो, कोणत्याही प्रकारचं बांधकाम नाही करत. मग असं असताना या ठिकाणी मोठमोठ्या खोल्या बांधायच्या, मोठमोठे ओटे बांधायचे आणि हा अहिल्यादेवींनी बांधलेला घाट आहे ना, अहिल्यादेवींनी बांधलेला का बरं घाट आहे तर येणारे लोकांचे धार्मिक विधी त्यांच्या सोयीसाठी हा बांधलेला आहे. आज या ठिकाणी धार्मिक विधी झाली की लोक पाणी घालायला इथे येतात आणि मग पाणी घालायला इथे येतात तर तुम्ही अडथळे कशासाठी निर्माण करतात. आणि कोणत्याही प्रकारची पुरोहित संघ हा अनादिकालापासून इथे आहे. या ठिकाणी नाशिकमधले सर्व नागरिक आहे, सर्व पक्षाचे लोक आहेत, त्यांचं काय मत आहे ती खरी बात जाणून घ्या. एक दोन व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी शासनाची दिशाभूल करून देतात आणि त्याप्रमाणे शासन निर्णय घेतात. हे चुकीचं आहे, असं होऊ नये म्हणून हा उद्रेक होईल. या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याचं स्नान होत असतं, त्यामुळे हा घाट पूर्वीपासून धार्मिक कार्यक्रमासाठी महत्त्वाचा घाट आहे. आमचा या बांधकामाला विरोध असल्याचं सांगण्यात आल्याने हे बांधकाम थांबणार की सुरू राहणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी, नाशिक.